कारण की यावर मुख्यमंत्री महोदयांनी विधान केलं, परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं विधान कुठंच आम्हाला अजून ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून यातली जी संभ्रम अवस्था आहे, लोकांच्या मनामध्ये शंका आहे, त्या दूर होणं अभिप्रेत आहे शासनाकडून, नाहीतर ती मराठा समाजाची फसवणूक होती. आदेश काढल्याचं सांगितलं जाते, मात्र तो ड्राफ्ट आहे. 16 तारखेपर्यंत हरकती मागवल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला असं वाटतं? नाही, मला वाटतं आता ह्यातला कायदेशीर बाबी तपासणं गरजेचं आहे. कारण की जी सरसकट आरक्षणाची मागणी होती ती नेमकी पूर्ण झाली आहे का, आणि यामधून 15 दिवसानंतर यामधून काय घडणार आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं हा एक वेगळ्या पद्धतीनं संभ्रमावस्था यातून निर्माण होते. आणि मला वाटतं आता आज सकाळपासून अनेक लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत की यातून खरं काय. पण ही अधिसूचना मराठा समाजापुरती मर्यादित आहे का, अजून ती त्याचा विस्तार केलेला आहे, ह्या सगळ्याचा खुलासा मला वाटतं शासनाकडून आज उद्या होईल. कारण की यावर मुख्यमंत्री महोदयांनी विधान केलं, परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं विधान कुठंच आम्हाला अजून ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून यातली जी संभ्रम अवस्था आहे, लोकांच्या मनामध्ये शंका आहे, त्या दूर होणं अभिप्रेत आहे शासनाकडून, नाहीतर ती मराठा समाजाची फसवणूक होती. मात्र दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की या निर्णयामुळे महाराष्ट्रात असंतोष निर्माण होईल आणि या निर्णयाशी मी असहमत आहे. नाही, म्हणूनच मी म्हणतोय ना की आता भुजबळ साहेब जर मुख्यमंत्री राज्याचे निर्णय घेतात, भुजबळ साहेब एक वेगळ्या पद्धतीनं त्यांचं बोलणं त्या ठिकाणी चालू आहे, अनेक लोक खाजगीत वेगळ्या पद्धतीने बोलतात. आणि म्हणून मला वाटतं मराठा समाजाबद्दलची जी अधिसूचना केलेली आहे त्याची कायदेशीर बाब, त्यातली सत्यता, ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली गेली पाहिजे असं आमचं मत आहे. कारण की 15 दिवसानंतर काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे यात. आणि म्हणून मला वाटतं थोडं आता वेट अँड वॉच करावं लागेल. कारण की शासनाचं नेमकं धोरण काय हे थोड्या दिवसात लोकांनाही कळेल.